कुर्ला परिसरातील एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। कुर्ल्यात भाजप कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। कायदा सुव्यवस्थेवर यामुळे गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। आकाश सिंग आणि आदित्य पानसे, असीम सिंग यांच्यावर फेरीवाल्यांकडून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर येते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून। महेंद्र, कुर्ल्यात हा सगळा प्रकार घडलाय, काय नेमकं प्रकरण? धक्कादायक अशी घटना समोर येते। कुर्ल्यातील भाजप कार्यालयावरती जे कार्यकर्ते त्यांच्यावरती हा प्राणघातक हल्ला केलाय। आकाश सिंग, माजी युवा मोर्चा उत्तर मध्य मुंबई आणि जिल्हा महामंत्री आदित्य पानसे, त्याचबरोबर मध्य मुंबई सोशल मीडिया प्रमुख भाजपचे असीम सिंग यांच्यावर काही कार्यकर्त्यांनी ते कार्यकर्त्यांवरती फेरीवाल्यांनी हा प्राणघातक हल्ला केलाय। यामध्ये जे कार्यकर्ते होते त्यांच्या डोक्यावरती पेवर ब्लॉक आणि धारदार शस्त्र अशी काही वस्तू होते, त्याच्यानी त्यांच्यावरती वार केला। पट्ट्यानेही त्यांना मारहाण करण्यात आली। त्यामुळे या लोकांना गंभीर दुखापत झाल्यामुळे यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे। मात्र या घटनेनंतर येथे सध्या पोलिसांचं बंदोबस्त आहे तो वाढवण्यात आलाय आणि येथे कार्यकर्ते आहेत त्यांनी या ठिकाणी तीव्र आंदोलन केलंय। मात्र दोषींवर तात्काळ कारवाई करावी या प्रकरणी जे आहे ते मागणी आहे ती यावेळी करण्यात येते। कुर्ल्यातील या सगळ्या घटनेमुळे दिवसेंदिवस राजकीय कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ले आहेत हे वाढत जात आहेत, स्पष्ट होत आहे। निश्चित महेंद्र, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।